अप्पे ह्यात तिने आपल्या घरातल्या सगळ्यांची नावं लिहिलेत आणि त्याच्या पुढे प्रत्येकाची इच्छा आणि टिकमार्क केलंय ज्यांची इच्छा पूर्ण झाली तिथं. या वहीत सगळे फोटो लावलेत रे त्यांनी. एक बघ. ए बाळा, तू हे सगळं का केलंस? मा अगं स्पेशल मोमेंट आपल्या सोबत हवायत ना म्हणून. स्पेशल मोमेंट ठीक आहे बाळा, पण एवढ्या मोठ्या आजाराशी लढत होतास तू आणि हे सगळं कसं काय सुचलं तुला? बाबा आज मी असल्याचं घाबरत नाही. मला फक्त सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. आता मी या तुमच्या लग्नाची फोटो पण लावणार. म्हणजे ही डायरी अमोलची सगळ्यात स्पेशल डायरी आहे. चल दे इकडे फोटो, आपण सगळेजण मिळून लावूया. दे. आता मी ही बुक सगळ्यात भारी फ्रेंडला दाखवणार आहे. बापरे, म्हणजे कोणाला? देव बाप्पा. देव बाप्पा. जा सावकाश. मोलने पूर्वीपेक्षा आपल्याला जास्त जवळ आणलं ना रे. अप्पे आपण प्रेमाने जवळ आलो होतो का? मला जबाबदारीची जाणीव नव्हती, त्यामुळे आयुष्यात लय चुका केल्या. अमोलनी मला माझ्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली अप्पे. ते खरंय. जे झालं ते झालं आता. पण अर्जुन मला सांग, आपण असं पुन्हा एकत्र राहू, आनंदात राहू असं वाटलं होतं का रे कधी? अजिबात नाही अप्पे. मी तर असेच सोडून दिली होती. पण नियती आहे ना, नियतीने अमोलच्या रूपात आपली परत सांगड घातली अप्पे. हे मान्यच करायला पाहिजे. अमोल कुठल्याच बाबतीत हार मानत नाही रे. मला गर्व वाटतो त्याचा. गर्व वाटण्यासारखाच येतो अप्पे. तुला माहिती अप्पे, आपल्या अख्ख्या घराच्या आनंदाचं मूळ कारण फक्त अमोल आहे. आता बाप म्हणून माझी एकच इच्छा आहे, अमोल कायम सुखात राहा. देव बाप्पा आज मी खूप खुश आहे, कारण तू माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्यास त्यासाठी थँक्यू. आणि हो, हे बघ देव बाप्पा, मा बाबाचा बस्ता, ही मा बाबाची हळदी आणि ही मा बाबाची मेहंदी. हे बघ मा बाबाचं संगीत, सगळं मी या वहीत जपून ठेवलंय, कारण तू माझी सगळ्यासाठी मदत केली आहेस ना. हे बघ देव बाप्पा, मा बाबाच्या लग्नाचा फोटो, हा फेवरेट फोटो आहे माझा. जसं मी सगळ्या मुमेंट लिहित होतो. पण आता तू माझा फ्रेंड आहेस ना, तर आता ही होय आपल्या दोघांची. आपण मिळून सगळे मुमेंट जपून ठेवू. देव बाप्पा तू मला वाचवलंस. आता यामध्ये लिहिला मला आनंदाची क्षण दे. अमोल, काय रे? आहे ना मोठी मा, माझी देवाबरोबर मीटिंग चालली होती. मीटिंग देवा बरोबर? अरे वा, चांगलंय चांगलंय. पण बाळा, आता खाली चला, काढा प्यायचा आहे ना? हो, मी येऊच लागलो. फक्त माझ्या देवाला थँक्यू बोलायचे. थँक्यू देवा. अरे बाळा, आता माबाबाचं लग्न झालं की नाही, आणि सगळं व्यवस्थित झालंय. आणि आता सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, तुला लवकरात लवकर बरं होऊन शाळेत जायचंय ना? हो, चल मोठी मा. चला, शान बाळ. काय दीपक, तुझ्या कामावर खूप सुट्ट्या पडल्या रे? बॉसची काही तक्रार वगैरे? सर अहो, तुमच्या कॉलेज सारखं आहे का आमचं? घरच्या कामांचा किती पण लोड असून द्या, ऑफिसच्या कामांचा फॉलोअप घ्यावाच लागतो. त्यामुळे सुट्टीचा काही प्रश्नच येत नाही. स्वप्नील सर, हो आजचा पेपर वाचला का तुम्ही? नाही हो बापू, काय विशेष या ठिकाणी? अहो बातमी आली आप्याची. बापू तुम्हीच वाचून दाखवा की. काय झालं हो बापू? काही नाही, आप्याची बातमी आली हो पेपरला. काय? मग वाचा ना बापू.
पुण्याच्या जिल्हाधिकारी बामट्यांवर भारी. कलेक्टर अपर्णा माने यांनी पुण्यातील सगळ्या सरकारी ठिकाणी बोगस कागदपत्र दाखवून नोकरी मिळवलेल्या लोकांना, विशेषतः दवाखान्यातील लोकांना घेतलं ताब्यात. कायदेशीर कारवाईचे निर्देश. आणि काय झालं बापू, वाचा ना. अरे काय नाही अमोल बाळा, तुझ्या अप्पुमाचं कौतुक केलंय ना म्हणून. वा बापू, मला हेच पाहिजे होतं. माझी मा सगळ्यात बेस्ट आहे. हो, पण आता आपल्याला काढा प्यायचाय. चला. हो चल मोठी मा. हा बापू पुढचं वाचा की. न बाबा, काय हो, काळजीत दिसताय तुम्ही. अरे दिप्या, पुढं स्वतःच्या मुलाच्या उपचारादरम्यान आलेल्या अडचणींनंतर अपर्णा माने यांना परिस्थितीची जाणीव झाली. अपर्णा माने आपला वैयक्तिक राग प्रशासनावर काढतायत का? अशी चौकट पण केली आहे त्यांनी आणि प्रश्न पण विचारलेत आपल्याला. विचारू देत बापू प्रश्न. वंस, अहो तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये. मोना, हे आपल्याला माहितीये, पण जगाला पटवून द्यावं लागेल ना. अमोलच्या तब्येतीच्या विषयी मी डॉक्टरांशी बोलणार आहे आज, आणि मग यांना स्पष्टीकरण देणार. अप्पे, यातनं तुझ्या नोकरीत काय अडचण नाही ना? नाही बाबा, मी माझं काम केलं, आणि या कारवाईत जर कोणी सापडलं नसतं तर मी चुकीची ठरले असते ना. पण असं नाही झालंय. माझ्या कामात मला यश आलंच आहे की. दोषी सापडलाय. आणि शासन लोकांसाठीच काम करते ना, त्यात चुकीचं काय? अप्पे, हे सगळ्यात मी आहे तुझ्या बरोबर. गायतोंडे, बघ काय. हा एक मिनिट. हॅलो, हा बोला गायतोंडे. मॅडम, तुम्ही आणि अर्जुन सर तत्काळ ऑफिसमध्ये निघून या. इट्स अन इमर्जन्सी. एक मिनिट थांबा, शांत व्हा. काय झालंय मला नीट सांगा, कारण मी अमोलला घेऊन आता हॉस्पिटलला जायला निघाली आहे. हो, आय एम सॉरी मॅडम, पण आपल्या ऑफिसमध्ये आपले वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी पेपरमधली बातमी वाचली आणि त्यांना एक्सप्लेनेशन्स हवेत. काय? हो मॅडम, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना तुमच्याशीच बोलायचं. बरं ठीक आहे, मग मी निघते लगेच, पोहोचते थोड्या वेळ. ओके मॅडम. हॅलो मॅडम, तुम्ही आणि अर्जुन सर असे दोघेही या, कारण त्यांना तुमच्या दोघांशी बोलायचंय असं ते म्हणतायत. अर्जुन बरोबर पण बोलायचंय? हो. बरं ठीक आहे, आम्ही दोघेही पोहोचतो. ठेवते. ओके मॅडम. काय काय झालं? वरिष्ठ अधिकारी आले, दोघांशी बोलायचं. अगं, ज्या गोष्टीवर कारवाई करण्याची गरज आहे त्यासाठी एवढं एक्सप्लेनेशन का द्यावं लागतं आपल्याला? हे बघ, ठीक आहे, आपण कायद्यात राहून काम करतोय ना, मग घाबरण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे काय, त्याला येऊन दवाखान्यात जायचं आपल्याला? पण ते ऑफिसमध्ये येऊन बसलेत, आपल्याला तिथे पोहोचण्याशिवाय पर्याय नाही आता. एक काम करू, आधी ऑफिसला जाऊन येऊ, हं. मग अमोलला घेऊन दवाखान्यात जाऊ. चल, सांगवायचं. वा बाबा, आज मोमाने स्पेशल इडली बनवली आहे. कसं बोलत तुम्ही? तुम्ही करा सगळेच नाश्ता, आम्हाला जरा गडबडीत ऑफिसला जावं लागतंय, आम्ही निघतो पुढे. अभ्या, अगं नाश्ता तयार आहे की. बापू, जरा इमर्जन्सी आहे, आम्ही जाऊन लगेच येतो माघारी. अप्पे, अर्जा, अरे काही काळजी वाटते, काय झालंय? नाही, काळजीसारखं काहीच नाही बाबा. अहो, रोजचीच कामं, रिपोर्टिंग करायचं ना. मोठे साहेब आले जरा ऑफिसमध्ये, म्हणून भेटायला निघालोय. पण बाबा, तू का निघालास माझ्या ऑफिसला? अमोल, अरे बाळा, त्यांच्या कामाचं त्यांना माहिती असेल काहीतरी. अमोल बाळा, आम्ही जाऊन लगेच येतो, आणि आम्ही आलो ना की आपण दवाखान्यात जाऊ. हा, डन बाबा. अरे अर्जा, एवढी पळापळी करायची काय गरज आहे? आम्ही आहे ना घरात, आज काहीच नाही काम आम्हाला. आम्ही जाऊ. काय मंडळी? आणि अपर्णा, अर्जुन, सध्या तुमच्या डोक्यात खूप विषय चालू आहेत या ठिकाणी. तुम्ही जा, आम्ही हँडल करू. स्वप्नील सर, नाही म्हणजे फार काही नाही, रुटीन चेकअपच आहे त्याचं, पण मा, अगं एवढी लोक असला का काळजी करतेस तू? तुझा बिंदास. आणि अमोलला औषधं द्यायची जबाबदारी माझी.
आणि तो बोर होणार नाही ही जबाबदारी माझी. क्या बात आहे रे बाबा. हा बाबा मी जा, नका टेन्शन घेऊ. बापू हा काय हो? काय नाही आप्या. अगं काळजी करण्यासारखं काय नाही ना. बापू काही काळजी करू नका. आणि आम्ही दोघं आहोत ना. चालायचं का? उशीर होतो. हो चल येतो. बाय बाय. बाय बाय बाबा. मोना, अगं इडली झाली का नाही? अमोल वाट बघतोय. बापू यांचं काय लवकर आवडणार नाही, मी जाऊन बघतो. मे आय कमिंग सर? हो अपर्णा मॅडम, अर्जुन सर या या. सर तुम्ही प्लीज बसा ना. तुम्ही उभे का आहात? नाही असं आपण इथंच बोलूया. मॅडम तुम्ही हा डॉक्युमेंट तपासणीचा निर्णय तडकाफडकी का घेतलाय आणि या निर्णयामुळं आपल्या शहरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये काय गोंधळ झाला याची कल्पना आहे का तुम्हाला? सर हा निर्णय सर्वस्वी माझा होता. माझ्या सहकाऱ्यांनी फक्त माझी ऑर्डर फॉलो केली आहे. यात त्यांचा काही दोष नाही. तो प्रश्नच नाहीये मॅडम, पण हा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही कोणाला कळवलं का नाही किंवा विश्वासात का नाही घेतलं? सर सॉरी, पण मला ते गरजेचं नाही वाटलं. कारण ही कारवाई माझ्या आटोक्यातली होती आणि उगाच हे सगळं प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं मला तेवढं गरजेचं नाही वाटलं. मॅडम तुमच्या तपासणीच्या छाप्यामुळं दवाखान्यात किती गोंधळ उडालाय, त्याचा पेशंट लोकांना किती त्रास झालाय, याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही? नाही तसं नाही सर. या सगळ्याचे परिणाम मला माहिती होते, पण हे करणं तितकंच गरजेचंही होतं. अच्छा, म्हणजे आपल्या समोर एवढी कामं आणि एवढे प्रश्न असताना सुट्टी संपून आल्यावर तुम्हाला हाच निर्णय घ्यावा असं वाटला का? नाही नाही तसं नाही सर. मी आय नीड एक्सप्लेनेशन. सर मला त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन हवंय अर्जुन सर. सर मी जे काही केलं ते मला आलेल्या वैयक्तिक अनुभवातनं केलं. ओ म्हणजे पेपरात जे छापून आले ते खरंय तर म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी शासनाला वेठीला धरलं होतं का? नाही सर तसं नाही. मॅडम बँक असो हॉस्पिटल, तुमच्या या निर्णयामुळं सगळीकडे गोंधळ उडालाय आणि एवढा घाईघाईने छापा टाकायची काय गरज होती? सर मी आत्ताच म्हणाले तसं मी जे काही केलं ते माझ्या अनुभवातनं केलं, पण ते लोकांच्या भल्यासाठीच केलं. व्हॉट? हो सर. माझ्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान एका माणसाने कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता नोकरी मिळवली होती आणि त्या माणसामुळे माझ्या मुलाच्या रिकव्हरीवर पण खूप परिणाम झाला सर. म्हणजे? सर मी बोलू शकतो का? हा बोला. सर त्या व्यक्तीने जुन्या रागातून आमच्या मुलाचे डॉक्युमेंट्स बदलले आणि अल्टिमेटली त्याच्या उपचारांची दिशा बदलली. त्यामुळे आमच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला. सर देव आमच्या पाठीशी होता आणि सगळं जुळून आलं म्हणून खरं तर माझा मुलगा वाचला. पण हीच गोष्ट एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत घडली असती तर काय झालं असतं सर? आणि सर एवढ्या कामाची गरज खूप लोकांना असते, त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात, पण ह्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. ह्याचाच विचार करून मॅडमने निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. दॅट्स इट. एक्सक्यूज मी सर, एकच मिनिट सर. आणि ह्या कारवाईमध्ये 38 कर्मचारी दोषी आढळले, म्हणजे त्यांचे सगळे कागदपत्र बनावट होते. इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण कसून तपासणी करतोय आणि त्यांचे कागदपत्र सुद्धा पडताळून पाहतोय. ते ह्याचे डिटेल्स. येस सर. अपर्णा मॅडम तुमचं ऑब्झर्वेशन आणि काम करण्याची पद्धत मला आवडली, पण आपण असे निर्णय घेतो त्याचा लोकांना त्रास होऊ शकतो. सर मी घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला फक्त होणारा गदारोळ दिसतोय, पण असं प्रशिक्षण न घेता काही लोक काम करत असतील तर त्याचा परिणाम अगदी सर्वसामान्य लोकांवर, त्यांच्या जीवावर परिणाम होऊ शकतो असं मला वाटतं. हा मॅडम तुम्ही केपेबल आहातच, पण तुमचा मुलगा आजारी असताना सुद्धा तुम्हाला हे काम करावं असं वाटलं ही गोष्ट पण खूप मोठी आहे. तुम्ही तुमच्या पदाला साजेसं काम करताय. थँक्यू सर. ठीक आहे, तुम्ही तुमची जी काही कार्यवाही आहे ती चालू ठेवा आणि जे काही पुढचे डिटेल्स आहेत ते मला कायम कळवत राहा. चला काय तोंडे. येस सर. अमोल इकडे बघ, दिसतंय? यस डॉक्टर. आता इकडे. हा यस डॉक्टर. आता बघ इकडे. यस डॉक्टर.
अरे वा, व्हेरी गुड, छान. हा म्हणजे डॉक्टर आता कसं आहे त्याला? अहो कदम फॅमिली आहे, हॉस्पिटल आहे, एवढी घाई करून चालत नाही. डॉक्टर सॉरी बरं का, आम्हाला राहतच नव्हतं बघा. ते सगळं ठीक आहे, पण इतक्या सगळ्या जणांनी रुटीन चेकअपला याचं काय कारण नव्हतं. डॉक्टर अहो आम्ही फक्त रुटीन चेकअप साठी कुठं आलोय, आम्हाला तुमची आठवण पण येत होती ना. असं काय? आम्ही ना त्याची पूर्ण काळजी घेतोय. एकदा का त्याचे रिपोर्ट्स आले ना की मग आम्ही सगळे बिंदास झालो बघा. हे बघा, आलेच रिपोर्ट. तुम्ही काळजी घेताय त्याचे परिणाम दिसत आहेत. अमोल आता आजारातून पूर्ण बरा झालाय. डॉक्टर, आता अमोलची काळजी काय काय घ्यावी लागेल? हा म्हणजे काही पथ्य, बाहेर जाणं येणं त्या बाबतीत सगळं सांगतो मी. हे बघा, अमोल आता बाहेर जाऊ शकतो आणि तो खेळू सुद्धा शकतो, पण एक आहे, त्याची काळजी घेतली पाहिजे. आणि आता या स्टेजला त्याच्या डोक्याला इजा झालेली चालणार नाही. आणि डॉक्टर, खाण्याचं काय? अनहेल्दी फूड त्याला अजिबात द्यायचं नाही. घरचं सात्विक आहार आहे ना, तो त्याला आजपासून चालू करा. आणि आईस्क्रीम. चालेल चालेल. डॉक्टर, या ठिकाणी उपचारादरम्यान तुम्ही जे सहकार्य केलं ना, त्याबद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत. काय बोलताय सर तुम्ही? अहो हे बघा, पेशंटने आमच्या उपचाराला प्रतिसाद दिला का नाही की मग आम्हालाही बरं वाटतं ना. नाही डॉक्टर, खरंच मगाशी मी मस्करी केली, पण तुम्ही नसताना हे शक्य नसतं झालं. खरंच थँक्यू. काय झालं? तुम्ही सगळे असे शांत का आहात? बाबा, बापू, दिप्या, काय रे, काय झालं? बोला ना काहीतरी. कदम, अमोलचे रिपोर्ट ठीक आहेत ना? बोला ना, काय झालं? दिप्या, बोल ना काहीतरी. काय झालं? दिदे, आता काय सांगू? दीपक, तुला सांगावं लागेल. नाही सर, अहो कसं कसं सांगू मी? दीपक, स्पष्टपणे सांग या ठिकाणी. तर अहो दिप्या, काय जे येतात ते स्पष्ट बोल ना, बोल काहीतरी. दिदे, दाजी, अमोलचे रिपोर्ट एकदम नॉर्मल आहेत. आपला मुल आता पूर्ण बरा झालाय. एक मिनिट, तू काय? अमोल बर मार 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 त्याला. काय कदम, हो बापू, तुम्ही दिप्याच्या नादाला लागलाय का? काय दादा? नाही नाही भाऊजी, आम्ही दीपकच्या नादाला नाही लागलो. उलट दीपक बरोबर आम्ही सगळे अमोलच्या नादाला लागलोय. म्हणजे 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 अमोल, तू सांग बाबा. अरे म्हणजे माझाच प्लॅन होता तो. मा, आता तुम्ही कसलीच काळजी करायची नाही. जिंबाची फाईट देतं. इथून पुढे आम्ही तुला खेळायला अजिबात अडवणार नाही. बस. ओ बाबा, बाबा
तुमच्या सगळ्यांसाठी कंदी पेढे आणलेत.